वेलकम टू माय चॅनल. मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका 6. कोणत्याही पदासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर याच्याशिवाय बाहेरून कोणतेच प्रश्न येणार नाही. हमखास याबद्दल मी सांगू शकते तुम्हाला. संपूर्ण जी प्रश्न आहे ती खूप महत्त्वाची आहेत. ठीक आहे. आणि ही जी प्रश्न मी घेतलेली आहे ती तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत येतील म्हणजे येतीलच. याच्यामध्ये बघा जी प्रश्न आहेत ते सगळेच्या सगळी झालेले जे एक्झाम आहेत न्यायालयाच्या त्याच्यामधली घेतलेली आहेत. ओके. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% गुण मिळवा. ओके. तर आपला पहिला प्रश्न बघा, वकील म्हणजे काय? तर वकील म्हणजेच खटल्यातील वकील. ओके. पुढचा प्रश्न, निकाल सुनावणे याला काय म्हणतात? तर याला न्याय निर्णय असं म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रत्यार्पण म्हणजेच काय? तर प्रत्यार्पण म्हणजेच कोणत्याही ऑप्शन ब जे आहे ते त्याचं उत्तर आहे. कोणतीही वस्तू तिच्या कायदेशीर मालकाला परत देण्याची कृती. ओके. पुढचा प्रश्न, भारतातील मोबाईल कोर्टाच्या अंमलबजावणीमागे कोणाचा विचार होता? तर बघा त्याच्यामागे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा विचार होता. ठीक आहे. बघा अशी प्रश्न आहेत की जे तुम्हाला हाय स्कोर मिळवून देऊ शकतात. तर व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा. पाचवा प्रश्न बघा, वस्तू विक्री कायदा 1930 कशाशी संबंधित आहे? तर तो जो आहे जंगम मालमत्ता याच्याशी संबंधित आहे. हे जे 5 प्रश्न होते आपले कोर्टाशी रिलेटेड होते. हे आपले जे प्रश्न आहेत जनरल स्टडीचे आहेत. 6वा प्रश्न बघा, खालीलपैकी राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रथम अध्यक्षा कोण होत्या? तर याचा आन्सर आहे ब. श्रीमती जयंती पटनायक ह्या होत्या. पुढचा प्रश्न, ग्रामसभा स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? तर बघा ती जी शिफारस होती ती तख्तमल जैन समिती यांनी केली. लिटमस कशापासून मिळवतात? तर बघा आपल्या लिटमसबद्दल बरंच काय माहिती आहे, पण कशापासून मिळवतात हा आपल्याला माहिती नसतं. तर दगडफूल जे आहे त्याच्यापासून ते मिळवतात. पुढचा प्रश्न, 1999 सातारा जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर याबद्दल तर आपल्याला माहिती असेल. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली आहे. ओके. पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघा, भारताच्या डॅशव्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपती अँग्लो इंडियन समूहासाठी 2 सदस्यांची नियुक्ती लोकसभेत आवश्यक असल्यास करू शकतात. तर ती घटना दुरुस्ती कोणती होती? ती होती 23वी. ठीक आहे. तर बघा अशाच प्रकारचे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओला पूर्ण बघा. बघितल्याबद्दल थँक्यू. तुमचा स्कोर वाढण्यास नक्की हा व्हिडिओ मदत करेल. धन्यवाद.